नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, पिंपरी चिंचवड महानगरपालिका PCMCची गट ड पदांची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. तुमची महानगरपालिका कमेंटमध्ये सांगा. इतर महानगरपालिकेची ऑफिशियल वेबसाईटवरती जाहिरात आली असल्यास तुमच्यापर्यंत नक्की व्हिडिओ बनवून माहिती शेअर केली जाईल. तर बघा मित्रांनो, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची खूप दिवसानंतर ही जाहिरात गट ड पदांसाठी प्रसिद्ध झालेली आहे. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, तिथून तुम्ही पाहू शकतात. तर पहा, ही जी पदं भरली जातात मित्रांनो, गट ड संवर्गातील सरळ सेवेने पदं भरली जाणार आहेत. या व्हिडिओमध्ये आपण याची निवड कशी होणार आहे, याची पात्रता आणि मित्रांनो निवडीसाठी काय अभ्यासक्रम ठेवण्यात आलेला आहे, ही सर्व माहिती पाहणार आहोत. तर गट ड मधली ही पदं आहेत मित्रांनो, नामनिर्देशने म्हणजे सरळ सेवेने परमनंटपणे या ठिकाणी भरली जात आहेत. तर हे जे पद आहे मित्रांनो, यासाठी टोटल 150 जागा आहेत. पहा, तुमच्या कॅटेगरी वाईज इथं तुम्हाला जागा पाहायला भेटतील. तुमच्या प्रत्येक कॅटेगरीला सामाजिक समांतर आरक्षणानुसार या ठिकाणी जागा ठेवण्यात आलेल्या आहेत. पदाचं नाव या ठिकाणी आहे विमोचक, अग्निशमन विमोचक किंवा फायरमॅन रेस्क्युअर. यासाठी तुम्हाला परमनंट पदाप्रमाणे पेमेंट असणार आहे, प्लस सर्व भत्ते तुम्हाला याच्यामध्ये असतील. याचं वेळापत्रक जे आलं आहे त्यानुसार तुम्हाला मित्रांनो 26 एप्रिलपासून अर्ज करता येतील ते 17 मे 2024पर्यंत. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत, ज्यामध्ये मित्रांनो खुल्या प्रयोगासाठी तुम्हाला 1000 रुपये फीस ठेवण्यात आलेली आहे आणि राखीव प्रयोगासाठी 900 रुपये फीज आहे. माजी सैनिक उमेदवारांना कुठलीही फीज आकारण्यात आलेली नाही. आता मित्रांनो, हे जे पद भरलं जातं आहे याची शैक्षणिक पात्रता 10वी पास असणं गरजेचं आहे, परंतु 10वी बरोबरच तुमचा राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र शासन मुंबई यांचा 6 महिने कालावधीचा मित्रांनो अभ्यासक्रमाचा जो पाठ्यक्रम आहे तो तुम्ही उत्तीर्ण केलेला असणं गरजेचं आहे. आता मित्रांनो, हे जे पद भरलं जातं यासाठी पेमेंट किती असेल पहा. वेतन श्रेणी तुमची S6 असेल, 19,900 ते 63,200 इतका पेमेंट असणार आहे तुम्हाला. तर हा बेसिक पेमेंट आहे मित्रांनो. याच्यामध्ये भत्ते वगैरे पकडून हा पेमेंट तुमचा जास्त प्रमाणामध्ये जातो. गट डचं जरी पद असलं मित्रांनो तरी देखील तुम्हाला पेमेंट या ठिकाणी गट क या पदाप्रमाणे या ठिकाणी भेटत आहे. त्याचबरोबर बाकी मग तुम्हाला मित्रांनो याच्यामध्ये वयोमर्यादा खुल्या प्रयोगासाठी 18 ते 30 वर्षे असेल, त्यानंतर राखीव प्रयोगासाठी 18 ते 33 वर्षापर्यंत असणार आहे. आता तुमची शारीरिक पात्रता त्यांनी मागितलेली आहे, ज्याच्यामध्ये पुरुष उमेदवारांना मित्रांनो 165 सेंटीमीटर उंची पाहिजे, महिला उमेदवारांना 162 सेंटीमीटर. 50 किलोग्रॅम वजन या ठिकाणी दोघांसाठी मागितलेलं आहे. पुरुष उमेदवारांना फक्त छाती न फुगवता 81 सेंटीमीटर आणि फुगवून 86 सेंटीमीटर, म्हणजे किमान 5 सेंटीमीटर फुगवणं आवश्यक असणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो तुमची परीक्षा कशी होईल, तुमची निवड कशी होईल. निवड पहा तुमची 2 टप्प्यामध्ये होईल मित्रांनो. एक तर पहिल्यांदा तुमची शारीरिक क्षमता चाचणी, मैदानी चाचणी होईल आणि दुसरी मित्रांनो तुमची लेखी परीक्षा होईल. तर मैदानी चाचणीमध्ये तुमचं या ठिकाणी काय काय होईल पहा. जसं की पुरुष उमेदवारांना मित्रांनो 1600 मीटर धावणं 30 मार्कासाठी असेल, 800 मीटर धावणं महिला उमेदवारांना 30 मार्क असतील आणि जमिनीपासून 33 फूट उंचीवरील मित्रांनो खिडकीला लावलेल्या ॲल्युमिनियम एक्सटेन्शन सीडीवर खिडकीपर्यंत चढून त्या सीडीने खाली उतरणं मित्रांनो त्यासाठी 20 मार्क असतील. महिलांना देखील सेम 33 फूट उंचीवरील खिडकीस लावलेल्या ॲल्युमिनियमच्या सीडीवर चढून खाली उतरण्यासाठी मित्रांनो 20 मार्क असणार आहेत. त्यानंतर 50 किलोग्रॅम वजनाची मानवीय प्रतिकृती म्हणजे पुतळा खांद्यावरती घेऊन मित्रांनो चौकोनी मार्गाने 60 मीटर अंतर धावणं असणार आहे. त्याचबरोबर महिला उमेदवारांना देखील 40 किलोमीटर वजनाची प्रतिकृती असणार आहे, 60 मीटर अंतर धावणं असणार आहे. दोघांसाठी 20-20 मार्क याला दिले जातील. त्यानंतर मित्रांनो 20 फूट उंचीपर्यंत रस्सीवर चढणं आणि उतरणं हे पुरुष उमेदवारांना 20 मार्कासाठी असेल. महिला उमेदवारांना रस्सीवर चढण्यासाठी असणार नाही, फक्त गोळाफेक असेल 10 मार्कासाठी. त्यानंतर पुलअप्स असतील पुरुष उमेदवारांना 20 10 मार्कासाठी, महिला उमेदवारांना मात्र लांब उडी असेल 10 मार्कासाठी आणि पुशअप्स असतील 10. अशी म्हणून 100 गुणांची मित्रांनो ही मैदानी चाचणी जी आहे तुमची घेतली जाणार आहे. त्याच्यानंतर मग 100 गुणांच्या चाचणीनंतर मित्रांनो तुमची लेखी परीक्षा होईल. आता लेखी परीक्षेमध्ये मित्रांनो IBPS किंवा TCS यापैकी एक कंपनी तुमची परीक्षा घेईल, ज्याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला 100 गुणांचीच लेखी परीक्षा ठेवण्यात आलेली आहे. त्याचं नॉर्मलायझेशन देखील केलं जाणार आहे. तर बघा 100 गुणांची तुमची MCQ टाईप परीक्षा असेल, 120 मिनिटाचा तुम्हाला कालावधी असेल, म्हणजे 2 तासाचा वेळ असेल. वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे प्रश्न असतील. तर याच्यामध्ये तुमचे मराठीसाठी 15 प्रश्न, इंग्रजीसाठी 15 प्रश्न, सामान्य ज्ञानासाठी 15 प्रश्न, बौद्धिक चाचणीसाठी 15 प्रश्न असे मित्रांनो हे 10वीच्या बेसवरती तुम्हाला प्रश्न असतील, ज्याच्यामध्ये अग्निशमन संबंधित म्हणजे तांत्रिक क्वेश्चन जे आहेत फायर डिपार्टमेंट संदर्भात किंवा अग्निशमन संदर्भात त्याच्यावरती देखील 40 प्रश्न तुम्हाला विचारले जातील.
जे की प्रश्न असतील मित्रांनो, अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम जो तुम्ही उत्तीर्ण केलेला आहे 6 महिन्याचा, त्याच दर्जावरती प्रश्न असतील. इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषेमध्ये तुम्हाला प्रश्न पाहायला भेटतील. तर हे 40 गुण तुम्हाला या ठिकाणी अग्निशमन संबंधित प्रश्न जे आहेत त्याच्यावरती असतील. अशी मिळून 100 गुणांची तुमची ही लेखी परीक्षा होईल. मग त्याच्यानंतर तुमचं फायनल सिलेक्शन जे आहे ते मित्रांनो या ठिकाणी केलं जाणार आहे. शारीरिक क्षमता चाचणी आणि लेखी परीक्षेच्या आधारावरती हे सिलेक्शन तुमचं होईल. तर पूर्णपणे ही जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे. 26 तारखेपासून तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरू झाले की अर्ज कसा करायचा त्याच्यावरती व्हिडिओ बनवून माहिती दिली जाईल. या व्यतिरिक्त अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा आणि पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. मित्रांनो, सध्याच्या पोलीस पदभरतीसाठी तुम्हाला पुस्तक हवं असेल तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी पोलीस भरती 411 प्रश्नपत्रिका संच हे नवीन पुस्तक प्रसिद्ध केलेले. यामध्ये 16,951 प्लस प्रश्नांचा समावेश आहे. याच्यामध्ये मित्रांनो त्यांनी अंकगणित व बुद्धिमत्ता चाचणीच्या प्रश्नांचे हस्तलिखित अचूक स्पष्टीकरणासहित उत्तरं तुम्हाला दिलेली आहेत. त्याचबरोबर स्टेट बोर्डावरती आधारित इयत्ता 5वी ते 12वी पर्यंतच्या संभाव्य प्रश्नांचा देखील त्यांनी समावेश या पुस्तकात केलेला आहे. त्याचबरोबर त्यांचं पोलीस भरती 95 प्रश्नपत्रिका संच हे देखील पुस्तक आलेलं आहे, ज्यामध्ये 8,375 प्लस प्रश्नांचा समावेश आहे. यामध्ये 2023मध्ये झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचा देखील समावेश आहे. त्याचबरोबर पोलीस प्रशासन मुंबई, नायगाव व शहर उपनगरवरील विशेष सराव प्रश्नसंचासहित हे पुस्तकं आहे. तर मित्रांनो, ही दोन्ही पुस्तकं पोलीस भरतीसाठी तुम्हाला उपयुक्त आहेत. सध्याच्या मेगा पोलीस भरतीच्या परीक्षेसाठी तुम्ही हे कुठल्याही बुकस्टोअरमधून स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेडची पुस्तकं खरेदी करू शकतात किंवा ऑनलाईन देखील तुम्हाला मित्रांनो ही पुस्तकं उपलब्ध आहेत. त्याचबरोबर त्यांचं संपूर्ण बुद्धिमत्ता चाचणी हे फास्ट रिव्हिजनसाठी मित्रांनो पुस्तक आलेलं आहे, जे की स्पेशल सरळ सेवा पदभरतीसाठी आहे कुठल्याही, किंवा पोलीस भरतीसाठी देखील तुम्हाला बुद्धिमत्ता चाचणीसाठी उपयोगी आहे. DCS IBPS पॅटर्ननुसारच्या अभ्यासक्रमावरती आधारित मित्रांनो हे पुस्तक आहे. फास्ट रिव्हिजन संपूर्ण बुद्धिमत्ता चाचणी ह्या पुस्तकामध्ये 3,000 प्लस सोडवलेली आणि सरावासाठी प्रश्न तुम्हाला उपलब्ध आहेत. तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेडची ही सर्व पुस्तकं तुम्ही कुठल्याही बुकस्टोअरमधून किंवा ऑनलाईन खरेदी करू शकतात.